नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोडं आभार नियमन करूया या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातून धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि ह्या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये लेखिकेने आभार प्रदर्शनाचे अति होणारा वापर, अनास्थायी होणारा हा वापर याचे हास्यास्पद व्यंग्य ह्या पाठाच्या माध्यमातून लेखिकाने आपल्याला करून दिलेले आहे। चला तर मग अजून लेखिका आपल्याला ह्या आभार नियमाचे काय काय किस्से सांगत आहेत ते आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून जाणून घेऊया। लेखिका म्हणतात की थँक्यू, आभार मानण्याचे हे फॅड इतक्या अतिप्रमाणात झालेला आहे की कुणाला कुठे कसं आपण आभार मानावे हे सुद्धा आपल्याला आता समजत नाही। हे सांगत असताना लेखिकेने आपल्यासमोर काही हास्यास्पद गोष्टी सांगितलेल्या आहे की लहान मुलं जसं त्याला बोलायला घरात शिकवलं जातं, त्याला पहिला शब्द थँक्यू थँक्यू थँक्यू, प्रत्येक वेळी थँक्यू बोलायचं ही गोष्ट शिकवली जाते। त्यामुळे तो मोठा झाल्यावरती त्या आभारचं इतका अतिशयोक्तीपणा होतो की त्याला कुठे थांबावं हे कळत नाही, कारण की त्याला लहानपणापासून त्याच्या मनावरती तीच गोष्ट बिंबवलेली असते। आणि हे आभार व्यक्त करण्यासाठी तर आता विशेष प्रकारचे आभार कार्ड सुद्धा येतात की प्रत्येक वेळेला ते आभार कार्ड आपण देऊन समोरच्या व्यक्तीला कशा रीतीने आपण एक प्रकारे त्यांचं केलेल्या त्या कामाचं आभार व्यक्त करण्याऐवजी त्याच्यामध्ये त्यांची ती अस्थायी भावना आपल्याला पाहायला मिळते। म्हणून लेखिकाने इथे अजून एक व्यंग्य केलेले आहे की ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीचा आभार मानतो, आता कदाचित पुढे आपल्या मृत्यू झाल्यानंतर ज्या व्यक्तीने आपल्यासाठी आपले मृत्यू झाल्यानंतर जे काम केलेलं आहे त्या आपल्याला नीट पोहोचवण्यापर्यंत, नीट अग्निदान देण्यापर्यंत ज्या व्यक्तीने आपल्याला सगळं केलेलं आहे त्यांना सुद्धा आभार मानण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं कार्ड आलं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको। पुढे लेखिका म्हणतात की तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच, विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमांमध्ये तर आभारांचा मारा होई। आता इथे लेखिका सांगतायत की आपण आता जर हे टीव्हीचं हे कार्यक्रम बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होतात, पण सुरुवातीच्या काळामध्ये मनोरंजनाची ही साधनं नव्हती, दूरदर्शन, टीव्ही, मोबाईल ही साधनं नव्हती, मग त्यावेळेस आकाशवाणी केंद्र असायचं। त्यावेळेस सुद्धा मग ह्या आकाशवाणीला पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्याच गोष्टींची आभार करण्याची पद्धत होती आणि ते आभारांचा इतका मारा व्हायचं की तिथे सुद्धा ते आभार ऐकताना मनावरती ताबा ठेवावं लागायचं। गाणं कळवलंत म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलंत म्हणून आभार, पत्रांची दखल घेतली म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार, अशी चैन त्यावेळेस ती साखळी आभार प्रदर्शनाची ती पूर्ण अशी चैनच तयार व्हायची। सध्याच्या चॅनलवाल्यांनी त्यांना चारी मुंड्याचित केलेलं आढळतं। मग आता बघा, त्यावेळेस आकाशवाणीचा जर एकच कार्यक्रम त्यावेळेस उपलब्ध होते तर त्याच्यासाठी जी आभार प्रदर्शनाची जी लिस्ट असायची, ती चैन असायची, ती इतकी मोठी भली मोठी असायची। पण आता जर आपण पाहिलं की टी व्हीवरती अनेक असंख्य अशा चॅनल्स तयार झालेल्या आहेत आणि मग ह्या चॅनल्सवाल्यांच्या आभार प्रदर्शनाच्या त्या आकाशवाणीची जी साखळी तयार होते त्याच्यापेक्षा तर कित्येक पटीने आभार प्रदर्शनाचा तो भली मोठी ती चेन तयार होते। आणि म्हणून इथे लेखिकाने व्यंग्यात्मक म्हण वापरलेले की चारी मुंड्या चित केरणे। एकदा मनात येतं की या सर्व चॅनलवाल्यांनी एक मार्ग काढावा, रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत। घाऊक आभार म्हणजे अगोदरच कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच आभार मानून टाकावे। मग इथे लेखिकेने आपल्याला एक मार्ग सुचवलेला आहे की ह्या सर्व चॅनलवाल्यांनी काय करावं की कार्यक्रम सुरू होण्या अगोदर, आता आपण कार्यक्रम सुरू होण्यापासून तर तो संपेपर्यंत जेवढ्या लोकांनी त्या कार्यक्रमासाठी हातभार लावलेले असतात सगळ्यांचा आपण आभार मानत असतो। मग इथे लेखिकेने एक मार्ग सुचवलेला आहे की रोज सकाळी येणा चॅनलवाल्यांनी काय करायचं, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ह्या सगळ्यांचे आभार कार्यक्रम सुरू अगोदरच घाऊक रूपाने आभार मानून टाकावे। किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला
म्हणजे तो कमी करायचा असेल तर ठराविक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन, म्हणजे कार्यक्रम गळत असेल म्हणजे मध्येच ब्रेक येतो की नाही, किंवा त्या कार्यक्रमाच्या ऐवजी दुसरा कार्यक्रम दाखवला जातो, मग अशा वेळेस काय करायची, एक ठराविक वेळेनंतर आभाराची कॅप्शन तळटीप फिरवत राहावे. म्हणजे जसं की आता आपण मोबाईलमध्ये बघतो, ते एकच कॅसेट आता सध्या आपल्याला ऐकायला मिळते. कोणती? कोविड-19ची. घरात गेल्यानंतर सगळ्यांनी हात स्वच्छ धुवावे, हे करावे, ते करावे. ती कॅसेट कंटिन्यू वाचत असते, एवढी कंटिन्यू वाचत असते की जवळजवळ आता ह्या 8-9 महिन्यापासून मोबाईल कोणाला फोन करायचं म्हटलं तरी प्रश्न पडतो. आपण फोन लावतो आणि 2-3 सेकंदासाठी तो फोन आहे ना बाजूला ठेवतो, आणि जेव्हा ती कॅसेट बंद होतो ना तेव्हा मग आपण तो फोन घेतो. किंवा मग आपण बघा ट्रेनमध्ये जातो, तर ट्रेनमध्ये पण त्या लावलेल्या असतात कॅसेटी, रेट तयार केलेल्या असतात अगोदरच, हे स्टेशनच्या नंतर कोणतं स्टेशन येणार आहे, किंवा मग तिकीट काढा, हे सगळं ते कॅसेटी असतात. फलाटावरून असं जा, फलाटावरून तसं जा, ह्या सगळ्या जशा त्या रेकॉर्डिंग केलेल्या कॅसेटी असतात. तसंच मग इथे लेखिका सांगत आहे की त्यांनीसुद्धा काय करावं चॅनलवाल्यांनी, की घाऊक आभार मानून ठेवावे, किंवा मग एक ठराविक वेळानंतर ही आभाराची अशीच ही रेकॉर्डिंग तळपीट फिरवत राहावी. मग त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय काय सांगितलेलं आहे, की जसे आजच्या दिवसभरात किंवा अमुक तमुक सत्रांमध्ये ज्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे त्यांचे आभार, त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद. आजच्या दिवसभरात ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या सगळ्या सूत्रसंचालकांचे आभार, त्यांना नटवणाऱ्यांचे आभार, नटवल्यामुळे ते सुंदर दिसत होते असं मानणाऱ्यांचे आभार. म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीसाठी लेखिकेने काय सांगितलेलं आहे की सगळ्यांचा आभार मानत बसा, आणि ती टेप आहे ना तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा आणि ते प्रत्येक वेळी तीच लावत जा. म्हणजे बघा त्या कार्यक्रमामध्ये जे व्यक्ती असतात त्यांचे सगळ्यांचे आभार माना, मग त्या कलाकारांचे आभार माना, मग त्या कलाकारांचा मेकअप करणाऱ्यांचा आभार माना, पण ते सुंदर दिसल्यामुळे नटवल्यामुळे ते सुंदर दिसत होते असं जे मानत असतात त्यांचे पण आभार माना. म्हणजे सगळ्याच गोष्टींचे इथे मग आभार माना. आजच्या दिवसभरात आमच्या वहिनीवर ज्यांनी नृत्य केले, ज्यांनी गाणी म्हटले, ज्यांनी वाद्य वाजवले त्यांचे शतशः आभार मानून टाका. आजच्या दिवसभरात ज्यांनी आपापल्या रिमोट कंट्रोलची बटन फिरवली आणि किमान 30 सेकंद आमचा चॅनेल पाहिला त्यांनासुद्धा कोटी कोटी प्रणाम. म्हणजे जे प्रेक्षक आहेत की बघा आता लहान मुलं किंवा घरातल्या व्यक्तींना सवय असते की ते रिमोट घ्यायचं आणि त्याचं बटणं फिरवत राहायची. हा चॅनेल लागला, नाही आवडला लगेच चेंज, इकडे ॲडव्हर्टाईज लागली दुसरा चॅनेल लगेच. तर मग जरी कोणत्याही प्रेक्षकाने जरी 30 सेकंद जरी त्यांचा चॅनेल पाहिला असेल तरी त्यांचा कोटी कोटी आभार मानायचं. आजच्या दिवसभरात ज्यांनी मुलाखती दिल्यात आणि हुकमी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत, त्यांच्या दुखऱ्या मनांचे शतशः आभार. आज दिवसभरात वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळांचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांचे हार, घड्याळ, मिक्सर, शूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहाल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षीस जिंकणाऱ्या दर्शकांचे मनपूर्वक आभार. ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हरणाऱ्यांचे आभार, जिंकणाऱ्यांचे तर आभार मानतोच आपण, हरणाऱ्यांचे पण आभार, बघून जळणाऱ्यांचे पण आभार, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर इथे लेखिकेने सांगितलेलं आहे की आभार मानणे ही सुसंस्कृतपणाची किंवा शिष्टाचाराची आंधळेपणाने अंधाकरण करण्याचे ही काही जी साखळी बनत चाललेली आहे ती आता कुठेतरी थांबायलाच पाहिजे. नाहीतर अशी जर आभार मानण्याची जर आपण लिस्ट तयार केली तर आपल्याला भली मोठी लिस्ट तयार करावी लागेल, आणि मग ही लिस्ट तयार करण्यानंतर मग ज्या कागदावरती आपण ती लिस्ट तयार करणार त्यांचे पण आभार मानावे लागेल. मग तो कागद निर्माण कोणी केला असं जर बघायला गेलं तर मग आपलं पूर्ण आयुष्यातील सगळा वेळ त्या आभार मानणाऱ्या व्यक्तींची लिस्ट बनवण्यात, त्यांचं आभार मानण्यातच जाईल. पुढे लेखिका म्हणत आहे की साक्षात पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटले की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागे लावण्याची गरज नसते. की बघा एखाद्या व्यक्तीने आपल्याबद्दल जर काही केलेलं आहे तर त्याचा आभार प्रत्येक वेळी मानलंच गेलं पाहिजे असं नाही आहे. किंवा असा हा आदराचा कप्पा आपण आपल्या अंगाच्या कोटावरती जिथे बघा एखादा आपण वस्त्र परिधान करतो आणि आपलं
जिथे प्रत्येक लक्ष जाईल अशा ठिकाणी आपल्याला ते लावायची गरज नसते. म्हणजे जर समजा आता खिसा असेल किंवा बटन असेल तर त्याचं प्रत्येक आपलं नजर ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी ती आभार प्रदर्शनाची ती पाटी लावण्याची आपल्याला गरज नसते. आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तो मनातच राहू द्यावा. त्यामुळे काय होतील, समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये अतूट असं नातं निर्माण होऊ शकतं. किंवा मग ह्या आभार प्रदर्शनामध्ये आपलेपणा तिथे आपण दूर करतो. आपण आपलेपणाची ही भावना तिथे संपवून टाकतो. म्हणून ही आदराची जी भावना आहे ना ती मनामध्ये तुडुंब भरून असू द्यावी. ती शब्दांचा मारा त्याच्यामध्ये नको, तो कृत्रिमपणा तो त्याच्यामध्ये नको. म्हणून लेखिका म्हणतात की आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो. आभाराबाबत त्यांचे हे निरीक्षण भाऊंशी लागू पडतं. मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखाऊगिरीच्या पक्षातली नाही आहे. की जर एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खरंच त्याने जे काम आपल्यासाठी केलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल जर आपल्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे तर ती कृतज्ञतेची भावना आपण प्रत्येक वेळी त्याला व्यक्त करून दाखवण्याची गरज नसते. ती आपले संस्कारही नाही आणि ती आपली संस्कृती पण नाही. जर आपण अशी दिखाऊपणाची तर आपण जर त्यांना प्रत्येक वेळी त्यांनी जे काय आपल्यासाठी केलेलं आहे ती भावना जर त्यांना बोलून दाखवली तर त्याच्यामध्ये तो कृत्रिमपणा दिसून येतो, दिखाऊगिरी दिसून येते. मग आपले ही संस्कार किंवा आपली ही संस्कृती अशी दिखाऊगिरीची, शिष्टाचाराची नाही आहे, अतिताईपणाची नाही आहे. भावना दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्या, त्या मुखर करण्याची गरज नाही. खूप सुंदर शब्दांचा प्रयोग इथे, वाक्यांचा प्रयोग लेखिकेने केलेला आहे की भावना ह्या जसं आपण एखादा अनमोल दागिना आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो तसंच एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात जी भावना आहे ना ती आपल्या मनामध्ये ठेवावी ती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आणि आपल्या मनामध्ये एकमेकांविषयी आपुलकीची भावना, जिव्हाळ्याची भावना, आदरची भावना निर्माण होते. पण जर ते आपण भावना प्रत्येक वेळी त्याच्यासमोर व्यक्त करत राहिलो तर त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कळतं की आपण खूप दिखाऊपणा करतोय, आपल्या भावनेमध्ये, आपल्या वागण्यामध्ये कृत्रिमपणा आहे. म्हणूनच इथे लेखिका सांगते की भावना दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून त्या खोल कप्प्यामध्ये ठेवाव्यात. त्या प्रत्येक वेळी दाखवण्याची गरज नाही आहे, ते मुखर करण्याची गरज नाही आहे. शब्द बंबाळपणा प्रदर्शना अजिबात नको. असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो की चला आता आपण जर ठरवलं, आपल्या आईने तर आपल्या जीवनासाठी अतोनात कष्ट केलेलं असतं, मग तिच्या मनात आपल्याविषयी जी भावना आहे किंवा आपल्याविषयी तिच्या मनात जी भावना आहे तिच्यासाठी जर आपण आभार प्रदर्शन करत राहिले तर कोणत्या आईला आपल्या मुलाविषयी वात्सल्य निर्माण होईल का? त्या आईची कृतज्ञतेची जी भावना आहे आपल्या मनामध्ये, आईचे जे पांग फेडण्याची जी भावना आहे, आईविषयी जी उपकाराची भावना आहे ती भावना आपण आपल्या मनामध्ये दडवून ठेवली पाहिजे. आपल्या मनातील खोल कप्प्यामध्ये ती साठवून ठेवली पाहिजे. ती व्यक्त करण्याची गरज नाही आहे. शब्द बंबाळपणा किंवा प्रदर्शन करण्याची गरज नाही. कधी आई आपल्या मुलाविषयीचं प्रेम किंवा तिच्याविषयीचा जो आदर आहे, तिच्याविषयीचा भाव, ते कधी त्याचं प्रदर्शन करत नाही. आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणी मदत केली आणि आपण चुकूनही आभार मानायला गेलो तर आपल्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सनसनी धपका मिळतो. जादा आगाऊपणा केल्यास तर याद राख, अशी धमकीही मिळते. तेव्हाच उभय पक्षी जीव शांत होतात. म्हणजे की बघा, जर आपण एखाद्या व्यक्तीच्या दुःखात किंवा त्याच्या अडचणीत आपण त्याला मदत केली आणि जर आपण मदत केल्यानंतर जर त्या व्यक्तीने आपल्याला आभार मानून त्याचं मन हलकं करून टाकलं तर म्हणजेच काय, आपल्याला असं वाटतं की आपण केलेलं कार्य इथेच संपलं. मग त्यामुळे आता आपलं कार्य संपलेलं आहे, आता आपण तिथून निघावं. म्हणजे आपलं आभार प्रदर्शन झालेलं आहे, आता आपला काही संबंध नाही आहे. पण हे जर आपल्या मित्राच्या आईला किंवा आपल्या आईला आजारपणामध्ये आपल्या मित्रमैत्रिणीने मदत केली तर ती भावना आपण मनात खोल जागेत कप्प्यामध्ये ती तशीच साठवून ठेवावी. आणि जर कधी आपण चुकून बोललो त्यांना आपण जर प्रत्युत्तर म्हणून आपण जर चुकून आपण आभार मानले तर आपल्याला एक धमकीभरी
धमकी मिळते की कशाला आगाऊपणा वगैरे करतो, माझी आई म्हणजेच तुझी आई किंवा तुझी आई म्हणजेच माझी आई म्हणतो ना. आणि जेव्हा असं आपुलकीने एखादा रागाने कोणी आपल्याला असं समोरून बोलतं, तेव्हा त्या उभय पक्षी म्हणजे दोन्ही पक्षांच्या मनातील ती घालमेल संपते, त्यांचा दोघांचा जीव शांत होतो, तिथे दोघांनाही मोकळे मोकळे वाटतात. म्हणजे न आभार प्रदर्शन आणि न एकमेकांचं कोणतंच ऋण नको. मनामध्ये फक्त जे असतं ते माणुसकी, सहृदयता पाहायला मिळते. नाहीतर मनामध्ये खूप वेळा आभारांच्या संवादांची उजळणी केली तरी वास्तव्यात उलटच होत असतं. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानताना उभयपक्षी अवघडलेपणा येतो. गहिवरपणा उणावून नसते, औपचारिकता आल्यासारखी वाटते. मग बघा, असं जर आपण औपचारिकतापणा सगळ्या नात्यांमध्ये जर दाखवत राहिलो तर ह्या नात्यांचं काय, ह्या नात्यांचं जिव्हाळ्याचं काय. म्हणून इथे लेखिका एक प्रश्नचिन्ह करतात की आपण नात्यांमध्ये आभार प्रदर्शन करून आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करत असतो, औपचारिकपणा तिथे दाखवत असतो. म्हणून हे संपवलं पाहिजे. हे आभार प्रदर्शनाचा जो थाट आपण मांडलेला असतो तो जिथे पाहिजे तिथेच तो व्यक्त केला पाहिजे, सर्वत्र तो व्यक्त करण्याची गरज नाही आहे. आणि ह्या परिच्छेदामधून लेखिकेने आपल्याला हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की शब्दांचा हा भार अति होत असेल तर तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाठाच्या ह्या भागामध्ये आपण पाहिलं की लेखिकेने आभार आपण कोणाबरोबर व्यक्त करतो, तर परक्या लोकांबरोबर व्यक्त करत असतो. आपल्या जिव्हाळ्याच्या नातेवाईकांबरोबर आभार व्यक्त करून आपण आपल्या नात्यांमध्ये एक औपचारिकपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून हे आभार प्रदर्शन आता थांबवायला पाहिजे असं लेखिकेचं प्रांजळ मत आहे. आता पुढील भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत की लेखिकेने हे आभार प्रदर्शनाचे अजून कोणते संयुक्त दाखले आपल्याला दिलेले आहेत. चला तर मग आता भेटूया आपण पुढील नवीन भागामध्ये. धन्यवाद.